हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही खूप मजेत असाल आणि तुमच्या सर्वांची दिवाळी खूप छान झाली असेल. तुम्ही आता माहेरी गेलेले असाल, तर घरी आलेले असाल तुमच्या आणि रुटीनला सुरुवात आता झालेलीच असेल, कारण मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहे. काहींच्या 11 तारखेला झाल्या, काहींच्या त्याच्या आधी झालेल्या आहेत. आणि एकदा शाळा सुरू झाल्या, की आपलं त्यानुसार रुटीन पण सुरू होतं. सुट्टीमध्ये थोडासा आपल्याला आळस असतो, कारण आपण माहेरी गेलेलो असतो. मग तो आळस झटकून आता कामाला लागावं लागतं. मुलं शाळेत जाणार म्हटल्यावर त्यांना टिफिनला काय द्यायचं, घरी आल्यावर त्यांचा अभ्यास असतो, अशा सगळ्या गोष्टी असतात. तर आमचं पण इथे तसंच सुरू झालेलं आहे. मुलांच्या शाळा सुरू झाल्या. संध्याकाळी मुलं घरी आलेत. मग त्यांचे टिफिन चेक केले, की काय किती उरवलेलं आहे. कारण किती पण त्यांना कमी द्या, किती पण आवडीचं ते थोडंसं उरवूनच आणतात. तर मग तेच मी बघितलं आणि जरी दुसऱ्या दिवशी मावशी येणार आहेत क्लिनिंगला, तरीसुद्धा हे टिफिन झालं, त्यानंतर चहाचे भांडे आहेत ते घासून ठेवावे लागतात. आणि चहाचं कसं असतं, त्याच भांड्यामध्ये जेव्हा आपण करतो ना चहा, ती चव चांगली लागते असं मला तरी वाटतं. त्यामुळे चहाचं भांडं, टिफिन ह्या सगळ्या गोष्टी कसं दुसऱ्या दिवशी लागणाऱ्या असतात, त्यामुळे त्या घासून ठेवलेल्या चांगल्या. आणि की कोणतं पण भांडं 1 घासा, 2 घासा, सिंक थोडं का होईना खराब होतंच. मग ते पण मी इथे क्लीन करून घेतलेलं आहे. त्यानंतर मुलीला काजू कतली खायची होती. म्हटलं, "तुम्ही दोघं मिळून खा." इथे वाटत होती मला पण खावी. म्हटलं, "राहू द्या, वजन कुठे अजून वाढवायचं." तर तिला दिलेलं आहे. तिला म्हटलं, "पुढे जाऊन बस थोडा वेळ आणि खा." तोपर्यंत मी इथे दिवा लावते. संध्याकाळची वेळ आहे. दिवा लावल्याशिवाय वाटत नाही संध्याकाळ आहे आणि तोपर्यंत फ्रेश वाटत नाही, जोपर्यंत आपण दिवाबत्ती करत नाही. तर इथे मी दिवा लावते, शुभम करोती वगैरे म्हणते आणि मग संध्याकाळच्या कामांना सुरुवात करते. आपल्या घरामध्ये, आपल्या स्वतःमध्ये जर पॉझिटिव्हिटी पाहिजे असेल, नकारात्मकता दूर पाहिजे असेल, तर अशा छोट्या-छोट्या गोष्टी असतात ज्या आपण घरामध्ये केल्या पाहिजे. जसं सकाळी संध्याकाळी घरामध्ये दिवा लावला गेला पाहिजे, अगरबत्ती, कापूर जाळला पाहिजे. ह्या गोष्टी वाटतात छोट्या, वेळ कमी लागतो, पण ती एक श्रद्धा असते आणि त्यामुळे जी आपल्या घरामधली निगेटिव्हिटी दूर होते, घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते, आनंद येतो आणि त्याचबरोबर तुळशीसमोर पण दिवा लावायला पाहिजे. आता इकडे आकाशकंदील आणि लाइटिंग पण लावून घेतलेली आहे मी. कारण मेन दिवाळी जरी संपलेली आहे, तरी सुद्धा तुळशीच्या लग्नापर्यंत हे दिवे, आकाशकंदील आपण लावत असतो. तर मॉस्किटो नेट परत लावलेली, कारण जर नेट लावली नाही तर घरामध्ये डास येतात आणि रात्री मग हैराण करतात. मुलगी इथे टीव्ही बघत होती. मला म्हणत होती, "मम्मा बस इथे." पण म्हटलं, "नाही, आता मला आतली कामं करून घेऊ दे." तर आमचा माठ फुटला होता, म्हणून मग आता नवीन माठ आणलेला आहे आणि इथे काळा माठ सहसा मिळत नाही. पण आता तो मिळाला, मग आम्ही घेतलेला आहे. आता त्यामध्ये पाणी भरून ठेवू 2 दिवस, म्हणजे मग तो मातकट वास निघून जाईल आणि मग मस्त फ्रेश पाणी, त्यामध्ये थंडगार पाणी मिळेल. त्याचबरोबर इथे आईंनी कोल्हापूरला गेल्या होत्या, तर तिथून आणलेला आहे मस्त दगडाचा खलबत्ता आणि मुसळी. तर हे पण आता वापरायला काढायचं आहे. इतका मस्त आहे, छोटासा, जड आहे. पटकन ठेचा करायला किंवा काही लसूण, आलं कुटायला एकदम छान आहे हा. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. त्यानंतर लसूण सोलून ठेवते. संध्याकाळी थोडासा वेळ होता मला, तर एकदा भाजीला लागतो, सकाळी पटकन गडबडीत लागतो, म्हणून मग जेवढा पॉसिबल आहे तेवढा लसूण सोलून ठेवते. खरं तर लसूण सोलायचं काम फार कंटाळवाणं असतं. मी म्हटलं आता वेळ आहे माझ्याकडे तर सोलून ठेवते. कारण आई बाजारात गेलेल्या आहेत, तोपर्यंत थोडासा वेळ होता. मग लसूण सोलला, त्यानंतर हात स्वच्छ धुतले आणि डाळिंब सोलायला घेते. काय असतं, आपण स्वतःकडे फार दुर्लक्ष करतो. म्हणजे आपण घरातल्यांचं करतो, मुलांचं करतो, पण कुठे ना कुठेतरी आपण स्वतःकडे फार दुर्लक्ष करतो. आणि जेव्हा आपण मग आजारी पडतो किंवा आपलं काही दुखणं आपल्या मागे लागतं, तेव्हा आपल्याला फार ते प्रकर्षाने जाणवतं, की "अरेच्चा! मी तर माझ्या स्वतःसाठी काहीच केलं नाही." माझं शरीर म्हणत होतं, की "आराम कर किंवा हेल्दी खा." तेव्हा मी काहीच स्वतःकडे लक्ष दिलं नाही. मग नंतर तो जो गिल्ट येतो ना, तो फार डेंजर असतो. म्हणून म्हटले नाही, आता मी पण आजारी पडली होती. म्हटलं जरा स्वतःकडे लक्ष द्यावं. घरातल्यांना द्यायचं, त्याचबरोबर स्वतः पण खायचं. नाहीतर मग आपण फळं वगैरे अशी कापतो, चिरतो, तर आपण घरातल्यांना देतो. काही पदार्थ असतील हेल्दी, ड्राय फ्रुट्स असतील जसं, ते सगळ्यांना आपण देतो, पण स्वतः मात्र खात नाही किंवा राहू दे नंतर खाईल असं करतो. तर मैत्रिणींनो, तसं अजिबात करायचं नाही. कारण तुम्ही जर स्वस्थ असाल, तरच तुम्ही घरातल्यांची काळजी घेऊ शकाल. आणि तुम्ही जर तब्येतीने व्यवस्थित आनंदी असाल, म्हणजे निरोगी असाल, तर तुम्ही आनंदी राहू शकाल. नाहीतर मग ती चिड सगळं घरातल्यांवर निघतं, स्वतःवर निघतं आणि मग ते कोणाच्याच, म्हणजे घरातलं इन जनरल वातावरणच खराब होतं. त्यापेक्षा स्वतःची काळजी घ्यायची.
सगळ्यांना देतात तेव्हा आपण पण खायचं, वेळ काढायचा. अगदी 10 मिनिट लागतील, 5 मिनिट लागतील, पण बसून खाऊन घ्यायचं. तर इथे तेच आता मी डाळिंबाचे दाणे सोलले होते. मुलीला अजून खायचे नव्हते. म्हटलं मी खाते. मग बाकीच्यांना वाटेल तेव्हा ते खातील. तर त्यानंतर आता वाजलेले आहेत जवळ-जवळ 7 संध्याकाळचे. तर मुलांचा अभ्यास घ्यायची वेळ झालेली आहे. तर आता इथे मुलीचा अभ्यास घेत आहे मी. तर स्कूलमध्ये काय शिकवलं, वहीमध्ये काय लिहिलेलं आहे किंवा होमवर्क काय आहे. त्यानंतर तिला काही गोष्टी समजल्या नाही तर त्या समजावून सांगाव्या लागतात. कारण आता एक्झाम जवळ आलेल्या आहेत आणि रिव्हिजन चालू आहे स्कूलमध्ये. तर मग ते आपल्याला घरीसुद्धा घ्यावं लागतं. आणि लहान वयामध्ये मुलं कसं स्वतःहून बसत नाही. त्यांना घेऊनच बसावं लागतं किंवा आपण असं सांगतो, "जा रे अभ्यास कर." तर ते नाही करत. ते त्यांचंच काहीतरी वेगळं करतात. मग त्यापेक्षा एक अर्धा तास का होईना पण त्यांचा अभ्यास घ्यावा लागतो. त्यांना काय अडलेलं आहे किंवा स्पेलिंग पाठ करायचे असतील, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. ते पटकन ऐकत नाही, पण त्यांना घेऊन बसावंच लागतं. म्हटलं माझ्याकडे आता वेळ आहे, तर चल तुझा अभ्यास पण घेते. तर आता अराउंड 7 वाजलेले आहेत. तोपर्यंत आई पण बाजारातून आल्या. त्यांनी थोड्याफार भाज्या, फळं म्हणजे पेरू आणले होते. त्यानंतर भेंडी, आवळा आवळा चांगला मिळाला, तर आवळा आणलेला आहे. तर आता मिठाचे आवळे आम्ही करून ठेवू. मिठाचे आवळे कसे करायचे त्याची लिंक मी खाली देते, नक्की चेक करा. तर भेंडी पण एकदम मस्त फ्रेश कोवळी आहे, छोटी-छोटी आहे. तर याची भरलेली भेंडी पण एकदम मस्त लागेल. तर आम्ही ते करूच. रेसिपी तुमच्यासोबत येईलच, नक्की शेअर करू. त्यानंतर आईंना म्हटलं मी, की खूप सर्दी झालेली आहे मला. बरं पण नव्हतं, तर थोडेसे शेंगोळे करा तुमच्या स्टाईलने. त्याच्यामुळे कसं लसणाचे असतात ते, तर जरा गरम-गरम घशाला छान वाटतं. मग आई इथे माझ्यासाठी करून देत आहे. तर इथे घेतलेलं आहे 3 चमचे ज्वारीचं पीठ, त्यामध्ये 1.5 चमचा टाकलेलं आहे गव्हाचं पीठ. त्यानंतर हळद, चवीनुसार मीठ, धना पावडर 1 चमचा टाकलेली आहे. लाल तिखट टाकलेलं आहे. थोडंसं हिंग घालायचा आणि सगळं एकत्र करायचं आणि एक गोळा बनवून घ्यायचा आहे. थोडं-थोडं करत पाणी घालायचं आहे. एकदम घातलं तर ते पातळ होईल. अगदी थोडं-थोडं जसं भाकरीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे हे होतं. आणि हे जे शेंगोळे करणार आहे ते अगदी साधे आहेत. जसं तुम्ही म्हणजे लसूण आणि मिरचीचीच फोडणी याला आहे, पण त्याची जी चव आहे आणि ते त्यामुळे आणि घशाला पण जरा बरं वाटतं म्हणून आई करून देत आहे माझ्यासाठी. तर पहिल्यांदा इथे फोडणी देणार आहोत. तर त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये 1 चमचाभर मोहरी तडतडून घ्यायची आणि लसूण भरपूर टाकायचा. थोडासा गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये टाकलेल्या आहेत लाल मिरच्या. तर 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. खूप तिखट नाही आहेत लाल मिरची. थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हळद घातलेली आहे आणि ह्यामध्ये घालायचं आहे आता पाणी. पाणी किती घालायचं, तुमचे कितपत शेंगोळे आहेत त्या अंदाजाने पाणी घालायचं आहे. तर इथे साधारण 2 ग्लासच्या आसपास पाणी टाकलेलं आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतरच आपल्याला त्या पिठाचे शेंगोळे करून ह्यामध्ये सोडायचं आहे. आधी टाकलं तर ते गोळा होतील सगळे थंड पाण्यात. चवीनुसार यामध्ये घालायचं आहे मीठ आणि कोथिंबीर भरपूर घालायची आहे. म्हणजे कोथिंबीर, लसूण आणि मिरची याचा जो स्वाद त्या पाण्याला उतरतो, तो खूप चवीला छान लागतो. तोंडाची चव गेली असेल, तर हे जर खाल्लं, तर चव पण येईल तोंडाला आणि जरा छान तरतरी पण येईल. आणि जर तुम्हाला यामध्ये शेंगोळे घालायचे नसतील, तर हे पाणी उकळलं, की त्यामध्ये मस्त तुम्ही एक बाजरीची भाकरी करायची आणि ती मोडून खायची. ती पण एकदम छान लागते. तर इथे त्या पिठाचे असे बारीक-बारीक शेंगोळे करून घेतलेले आहेत. जास्त जाड करायचे नाही, कारण ते पाण्यात टाकल्यावर फुगतात. म्हणून मग छोटे-छोटेच करायचे. सुरुवातीला वाटतील ते एकाच जागी आहे, पण हलक्या हाताने नंतर हलवायचे आणि 10 मिनिट उकळू द्यायचे. शेंगोळे जेव्हा तयार होतात म्हणजे शिजतात, तेव्हा ते पाण्यावर तरंगतात. तेव्हा समजायचं की शेंगोळे बनून तयार झालेले आहेत. तर इथे मस्तपैकी शेंगोळे तयार झालेले आहेत. एकदम गरम-गरम प्यायचं नाही, कारण हे पाणी आहे. खूप गरम असतं, चटके बसायची शक्यता असते आणि तो चटका जिभेलाच बसतो. त्यामुळे एक वाफ निघू द्यायची त्याची आणि मग चमच्याने हळू निवांत प्यायचं आहे. तर असे झटपट, साधे, सोपे, पटपट, चविष्ट शेंगोळे बनून तयार झालेले आहे. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. एक संध्याकाळचं रुटीन होतं ते शेअर केलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन